नमस्कार. मागच्या एपिसोडमध्ये आपण बॅक पेनबद्दल चर्चा केली. बॅक पेन इतकाच कॉमन आहे, ती म्हणजे गुडघेदुखी. नेमकी गुडघेदुखीचं कारण काय असतं? आणि प्रत्येक गुडघेदुखी रिप्लेसमेंटलाच जाते का? हे आपल्याला ह्या एपिसोडमध्ये समजून घ्यायचं आहे. सो नी पेन म्हटलं की गुडघा बदला, हा समज कितपत खरा आहे? ओके. सो वयोमानानुसार होणारी गुडघ्याची झीज आणि त्यामुळे होणारा गुडघ्याचं पेन, वेदना आणि गुडघा बदला हा जनरल पब्लिकचा समज आहे आणि तो नाहीये. त्याच्यामध्ये तथ्य नाहीये. कारण वयोमानानुसार होणाऱ्या गुडघेदुखीचे काही टप्पे असतात आणि जे टप्पे साधारणतः एक्स-रे बघून डिसाईड केले जातात. 1, 2, 3, 4 ज्याच्यामध्ये अगदी कमी झालेली झीज पासून ते खूप झालेली झीज ते डिफॉर्मिटी अशी रेंज असते. साधारणतः ग्रेड 4 असेल किंवा म्हणजे त्याच्यामध्ये ग्रेड 4थ्या ग्रेडचं जर असेल एक्स-रेमध्ये झालेली गुडघ्याची झीज किंवा काही डिफॉर्मिटी असेल, तर अशा वेळी नक्की सर्जरी करणं म्हणजे सर्जरी करावी. परंतु त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही गुडघेदुखीच्या ह्याच्यामध्ये कुणीही तुम्हाला सर्जरी करायला सांगणार नाही आणि सर्जरीची आवश्यकता पण नाही. कारण त्याच्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. सो गुडघा दुखला म्हणजे जॉइंट नी रिप्लेसमेंट करा, हे सत्य नाही. ठीक आहे, इंजेक्शन देतात. हे काय असतं? ओके. सो गुडघेदुखीसाठी ना वयोमानानुसार होणाऱ्या गुडघेदुखीसाठी इंजेक्शन देतात आणि त्या इंजेक्शनाचे बरेच प्रकार आहेत. मी तुम्हाला त्याच्या सगळ्या इन्फॉर्मेशन देतो. फार पूर्वी गुडघे दुखायला लागले की गुडघ्यामध्ये स्टिरॉइडचं इंजेक्शन दिलं जायचं. जे आत्ता शक्यतो आपण टाळतो. त्यामुळे काय व्हायचं तिथलं इन्फ्लमेशन कमी व्हायचं आणि पेन कमी व्हायचं. आता नवीन ह्याच्यामध्ये काही इंजेक्शनचे प्रकार आहेत. फॉर एक्झाम्पल गुडघेदुखी 1 किंवा 2 मध्ये असेल किंवा 3 मध्ये सुद्धा असेल आणि काही ठराविक पेशंट 4 चे असतील, ज्याच्यामध्ये ऑइलचं किंवा वंगनचं इंजेक्शन दिलं जातं. फॉर एक्झाम्पल वयोमानानुसार जर गुडघेदुखी झाली तर काय होतं, 2 बोनमध्ये फ्रिक्शन व्हायला लागतं आणि फ्रिक्शनमुळे तिथे इन्फ्लमेशन होतं आणि त्याच्यामुळे वेदना व्हायला लागतात. जर ऑइलचं इंजेक्शन त्याच्यामध्ये दिलं, जर वंगण टाकलं तर काय होणार, की ते फ्रिक्शन होणार नाही आणि फ्रिक्शन होणार नसलं, की नॅचरली पेन कमी होऊन जाणार, वेदना कमी होऊन जाणार. सो हे एक प्रकारचं इंजेक्शन असतं. दुसऱ्या प्रकारच्या इंजेक्शन्समध्ये आपण काय करतो, त्याला रिजनरेटिव्ह ट्रीटमेंट्स म्हणतात. अलीकडं काही विशिष्ट पेशंट्समध्ये ह्या खूप छान आणि सुंदर पद्धतीत काम करतात. रिजनरेशन म्हणजे झीज झालेली भरून काढण्यासाठीचं रिजनरेशन. सो त्याच्यामध्ये पेशंटचं ब्लड काढलं जातं आणि ते ब्लड तिथल्या तिथे फिरवलं जातं. त्याच्यामधून प्लेटलेट रिच प्लाझ्मा किंवा ग्रोथ फॅक्टर्स काढले जातात किंवा बोन मॅरो काढलं जातं. ब्लड म्हणजे एक 20 30 40 एम-एल ब्लड किंवा बोन मॅरो म्हणजे हाडांच्या मधला जो मॅरो असतो, तो काढला जातो आणि त्याला सेंट्रिफ्यूज केलं जातं म्हणजे फिरवलं जातं. हे काही त्याचे प्रकार आहेत. तिसरा एक प्रकार आहे ॲडिपोज टिश्यू म्हणजे फॅट जे असतं. युजुअली आपण नाही, नाही म्हणतो. मी खूप फॅट आहे मला नको फॅट. तर त्या फॅट्समध्ये पण काही स्टेम सेल्स असतात. त्या फॅट काढून त्यातून स्टेम सेल्स सेपरेट केले जातात आणि काही विशिष्ट पेशंट्समध्ये ह्यांचं इंजेक्शनद्वारे हे जॉइंट्समध्ये टाकले जातात. युजुअली अर्ली ऑस्टिओआर्थरायटिस नीमध्ये ह्या खूप छान प्रकारे, सुंदर प्रकारे काम करतात आणि झीज भरून काढण्याचं काम करतात. सो हा दुसरा प्रकार आहे इंजेक्शनचा, की ज्याच्यामध्ये पेशंटचा ब्लड मधला प्लाझ्मा म्हणजे प्लेटलेट्स किंवा ग्रोथ फॅक्टर्स किंवा बोन मॅरो दिल्या जातात. तिसरा एक प्रकार आहे, की ज्याच्यामध्ये साधारणतः 12 ते 15% डेक्स्ट्रोज म्हणजे डेक्स्ट्रोज साधं जे आपण सलाईनमधून देतो त्याचे 2 प्रकार असतात. एक 5% अवेलेबल असतं आणि एकाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. तर साधारणतः 10 ते 15% मधलं जे डेक्स्ट्रोज कॉन्सन्ट्रेशन असतं, ते फक्त डेक्स्ट्रोज पण तिथे टाकलं जातं. त्याला प्रोलोथेरपी म्हणतात. प्रोलोथेरपीमध्ये पण अगेन सेम ते प्रो इन्फ्लेमेटरी असतं आणि त्यातून झीज भरून काढण्यासाठी तिथे काही चेंजेस करतं, तर तिथे झीज भरून येऊ शकते. अजून एक इंजेक्शनचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये ओझोन तुम्ही ऐकलं असेल, तर ओझोन हा वायू असतो. त्याचं एक यंत्र असतं, जे ऑक्सिजनचं रूपांतर ओझोनमध्ये करतं. तर तो ओझोन घेऊन ओझोन पण गुडघ्यामध्ये टाकला जाऊ शकतो. सो हे जे
हे सगळे रिजेनरेटिव्हचे प्रकार आहेत. सो आयदर स्वतःचं ब्लड वापरून किंवा ओझोन किंवा प्रोलोथेरपी करून. आत्ता अलीकडे काही प्रीफिल्ड म्हणजे दुसऱ्या पेशंटच्या स्टेम सेल्स पण विकत मिळतात. ज्या पण गुडघ्यात टाकल्या जातात. सो अशी गुडघ्याच्या आतमध्ये देण्याची हा इंजेक्शनचा प्रकार आहे. ज्याच्यामध्ये एक प्रकार रिजेनरेटिव्ह ट्रीटमेंट पण आहे. याच्या पुढे जाऊन जर बघितलं, तर आपण काही पेशंट्सच्या गुडघ्याच्या नसांना इंजेक्शन देतो. सो हे होतं गुडघ्याच्या आतमध्ये इंजेक्शन. काही आहे गुडघ्याच्या नसांना इंजेक्शनद्वारे केली जाणारी ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये आपण काय करतो, की आयदर सोनोग्राफीमध्ये किंवा एक्स-रेमध्ये बघून ती नस, तिचं लोकेशन शोधलं जातं आणि तिथे निडलद्वारे त्यांच्यावर ट्रीटमेंट केली जाते. ज्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन म्हणतात. सो याच्यामध्ये आयदर कन्व्हेन्शनल किंवा कूल रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन म्हणतात. हे साधारणतः त्या पेशंट्समध्ये केलं जातं, ज्या पेशंट्सला मी तुम्हाला एक स्टॅटिस्टिक्स सांगतो सर भारतातलं, गेल्या 2-3 वर्षातलं. आत्ता ॲट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाईम हा एक स्टडी झालेला आहे, की साधारणतः 3 ते 5 लाख नी रिप्लेसमेंट सर्जरी केल्या जातात भारतामध्ये. भारतामध्ये महिन्याला? एका वर्षाला. वर्षाला? ॲक्चुअल गरज 5 ते 6 कोटी लोकांना आहे. अरे बापरे! किती मोठा हा गॅप आहे आणि मी आवर्जून सगळ्यांना सांगू इच्छितो, लाँग टर्म बेस्ट ऑप्शन इज सर्जरी. नी रिप्लेसमेंट ॲज ऑन टुडे जेव्हा आपण हा एपिसोड शूट करत आहोत, या क्षणाला लाँग टर्म बेस्ट ऑप्शन डिफॉर्मिटी असेल किंवा ॲडव्हान्स ऑस्टिओआर्थरायटिस असेल तर सर्जरी हा आहे, गुडघा बदलणं आहे. परंतु हा गॅप इतका का आहे? तर त्याच्यामध्ये भीती ऑपरेशनबद्दलची किंवा अनफिट पेशंट्स असतात किंवा काही जणांना जस्ट सिम्पली करायचं नसतं. तर अशा पेशंट्समध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी हा एक पर्याय आहे, जो आत्ता ॲज ऑन टुडे बेस्ट ऑप्शन अवेलेबल ऑल ओव्हर द वर्ल्ड विथआऊट सर्जरी आहे, ज्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन म्हणतो. थेरॉटिकली नेक्स्ट बेस्ट ऑप्शन. थेरॉटिकली नेक्स्ट बेस्ट ऑप्शन. तर यांच्यामध्ये या नसांना आपण इंजेक्शन्सद्वारे रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन करतो आणि तसं रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये आपण हिट करतो. तिसरं ऑप्शन आहे क्रायो ॲब्लेशन, की ज्याच्यामध्ये इंजेक्शनद्वारे नस फ्रीज केली जाते, थंड केली जाते. बट सेकंड बेस्ट इज कूल रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी पेशंट्सला चांगला फरक पडताना दिसतो. सो असं गुडघ्याच्या ट्रीटमेंटमध्ये वाईड रेंज ऑफ इंजेक्शन्स ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. इंटरेस्टिंगली म्हणजे जर गुडघा दुखत असेल, तर गुडघा दुखण्याचं नेमकं कारण समजणं गरजेचं आहे. गुडघा दुखण्याचं नेमकं कारण डिफॉर्मिटी असेल, म्हणजे जर आपला सांधा झिजलेलाच आहे, तर तो बदलायला लागेल हे मी समजू शकतो. पण जर गुडघादुखीचं कारण झिजलेला सांधा नसून नसा असतील किंवा त्यांच्यातलं रिपेअरेबल डॅमेज असेल, तर ते रिपेअर करून सुद्धा आपली गुडघेदुखी पूर्ण बरी होऊ शकते. तर याच्यामध्ये ना सर म्हणजे तुम्ही म्हणालात तसे बाकीचे कारणं पण आपण शोधतो, की फॉर एक्झाम्पल मिनिस्कस जर फाटलेला असेल, जर तो पार्शियली टोर्न असेल, म्हणजे कंप्लीट फाटलेलं नाही, पार्शियली आहे. लिगामेंट्स आहेत गुडघ्यामधले, ते लिगामेंट्स पार्शियल टिअर आहेत किंवा गुडघ्याला बाजूला जाणाऱ्या गुडघ्याचे काही एम-सी-एल म्हणजे ते लिगामेंट्स असतात किंवा गुडघ्याच्या वरची जी वाटी असते, ती वाटीमध्ये जर घर्षण झालेलं असेल, तर याच्यामध्ये रिजनरेटिव्ह ट्रीटमेंट्स अत्यंत उत्कृष्टरित्या काम करतात. आणि अजून एक प्रकारची गुडघेदुखी असते, जी साधारणतः 5-10% म्हणजे गुडघा बदलल्यानंतरही स्टॅटिस्टिक्स असं सांगतं, की 5 ते 10% लोकांच्यामध्ये क्रोनिक नी पेन राहतं, इव्हन इफ द जॉइंट इज वंडरफुली प्लेस. म्हणजे इम्प्लांटमध्ये काही चॅलेंज नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं तसं, की त्याच्यामध्ये नसांचा प्रॉब्लेम असू शकतो. तिथे न्यूरोप्लास्टिसिटी आपण म्हणतो किंवा तिथे काही नसा असतात. त्या नसांच्यावर आपल्याला ट्रीटमेंट करायला लागते. सो त्याचं मूळ कारण शोधून त्याच्यावर ट्रीटमेंट करायला लागते. सो अगेन प्रत्येक गुडघेदुखी हा गुडघा बदलण्याचं कारण नाही. त्याचे काही इंडिकेशन्स आहेत आणि बाकी बऱ्याच अंशी पेशंट्समध्ये इतर ट्रीटमेंट्स पण आपल्याला उपलब्ध आहेत. मला वाटतं नेमकं गुडघेदुखीचं कारण समजून घेणं हा यातला की आस्पेक्ट आहे. जर नेमकं गुडघेदुखीचं कारण आपल्याला समजलं, तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या इंजेक्शन्सच्या पर्यायाने किंवा फॉर दॅट मॅटर गुडघ्यांच्या स्नायूंच्या स्ट्रेंथ ट्रेनिंगनी किंवा जर डिफॉर्मिटी असेल किंवा सांधा खराब झाला असेल, तर सांधा बदलून आणि सांधा बदलल्यानंतर सुद्धा जर गुडघेदुखी असेल, तर तुम्ही म्हणता तसं नर्व्हची ट्रीटमेंट करून आपल्याला गुडघेदुखीतनं नक्कीच मुक्त
होता येतं. मला वाटते गुडघेदुखीशी निगडीत आपण सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर हा एपिसोड इथेच थांबवूया आणि पुढच्या एपिसोडमध्ये पायांना येणाऱ्या ज्या झिंझिण्या असतात, ज्याला आपण न्यूरोट्रॉपिक पेन म्हणू शकू किंवा सायाटिका म्हणू शकू, ह्याच्यावर चर्चा करूया. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.